नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तारीख आता 25-27 काय तारीख होती मला आठवत नाही. पण मला अचानक सकाळी सॉरी आदल्या दिवशी मला फोन आला होता एका अभिनेत्याचा. त्याचं नाव आहे मनोज जोशी, जो गुजराती आणि मराठी, हिंदी अशा कला क्षेत्रामध्ये काम करतो. नाटकामध्ये, सिरियलमध्ये, चित्रपटामध्ये भूमिका करतो. यापूर्वी अनेकदा त्याची भेट झाली होती आणि तो वारंवार मला म्हणायचा, भाऊ तुम्ही माझं चाणक्य नाटक बघितलं पाहिजे. हरकत आहे म्हटलं, आणि ती लक्षात ठेवून मी जरूर येईन म्हटलं. पण त्याचा प्रयोग जवळ कुठे असला पाहिजे आणि मी नव्या मुंबईत राहतो. तर परवा त्याच्या त्या नाटकाचा, चाणक्य नाटकाचा ठाण्यात प्रयोग होता आणि त्या निमित्ताने त्याचा फोन आला होता, भाऊ बऱ्याच दिवसांनी इकडे लागलाय. आणि खरं सांगतो मित्रांनो, मी त्या नाट्यगृहात शिरण्यापर्यंत ते नाटक मराठी आहे की हिंदी आहे हे मला माहित नव्हतं. त्यांनी गाडी पाठवली होती, मला वाहतूक खोळंब्यातून पोहोचायला वेळ झाला. सुरुवात झालेली होती आणि 12-15 मिनिटांचा सुरुवात माझी चुकली. मीही हळबळलेलो होतो आणि त्याला बोलणंही शक्य नव्हतं, कारण तो तर मंचावर होता. 2 अंकीय नाटक बघितलं आणि मध्यांतर झाल्यानंतर त्याची भेट झाली. मी त्याच्याकडे हळहळ व्यक्त केली, बाबा वाहतुकीमध्ये अडकलो होतो. तो म्हणाला, हरकत नाही भाऊ, पण तुम्ही बघण्यासारखं जे आहे ते मध्यंतरानंतरच आहे. तेव्हाही मला कळलं नव्हतं, कारण आपण चाणक्य ऐकलेलं असतं, बोलत असतो. आजकाल तर चाणक्य हा इतका स्वस्तातला शब्द झालेला आहे. गल्ली बोळातल्या एखाद्या संघटनेपासून काँग्रेस आणि भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांचं जे राजकारण चालतं त्यामध्ये सुद्धा सरसकट ह्याचे चाणक्य, त्याचे चाणक्य असा उल्लेख होतो. पण खरोखरच आपल्यापैकी किती लोकांना चाणक्य माहिती असतो? चाणक्य नीती वगैरे पुस्तकं भरपूर आहेत, पण आजकाल ज्ञानाच्या कक्षा इतक्या विस्तारलेल्या आहेत की तुम्हाला ज्यातलं काहीच कळत नाही त्या क्षेत्रातले तुम्ही महान विद्वान असता. आणि म्हणूनच चाणक्य या शब्दाचा सरसकट वापर झाला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. आणि म्हणून त्या नाटकाला मी पोहोचलो आणि मध्यंतराला जेव्हा मनोजला भेटलो आणि हळहळ व्यक्त केली की सुरुवात चुकली, तेव्हा तो जे म्हणाला ते माझ्या लक्षात प्रत्यक्ष दुसरा अंक सुरू झाला आणि आलं. तशी काय 2500 वगैरे वर्षापूर्वीची चाणक्य, चंद्रगुप्त वगैरे गोष्ट आहे आणि मला पण एवढा त्याचा अभ्यास नाहीये. पण चाणक्य म्हणजे अत्यंत चाणाक्ष असलेला, कुशाग्र बुद्धीचा आणि राजकारणाचे बारकावे ओळखून आणि टाळून खेळी करणारा, बाजी करणारा, गेम करणारा असा एक मुरब्बी, डिप्लोमॅट ज्याला म्हणते, तर तो सगळा अवतार मला त्या दुसऱ्या अंकात बघायला मिळाला. नाटक हिंदीत आहे मित्रांनो, आणि हिंदीत आहे म्हटल्यानंतर एक मोठा फरक मला जाणवला. तो म्हणजे ते फक्त हिंदीतलं नाटक नाही, ते शुद्ध संस्कृताईज हिंदीतलं नाटक आहे. म्हणजे त्यातले अनेक शब्द हिंदी लोकांनाही कळायला वेळ लागेल, माहिती पण नसतील, इतके ते संस्कृत त्या काळाशी सुसंगत करण्यासाठी तशी भाषा वापरलेली असू शकते. पण ते बघत मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना उगाच चाणक्य म्हणत नाहीत. त्या नाटकाचा उत्तरार्ध जो आहे त्या उत्तरार्धामध्ये कथानक अशा प्रकारे सरकत असतं की त्यामध्ये
आजच्या अनेक घडामोडींचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आज काय त्या 2000 ती ती 2500 वर्षानंतर आपल्याला चाणक्याची आठवण येते, ती त्याची पुस्तकं उपलब्ध आहेत म्हणून नाही. जगाच्या अनेक घडामोडींमध्ये चाणक्य डोकावत राहतो आणि त्याचं प्रतिबिंब मला त्या उत्तरार्धात सापडलं आणि म्हणून मी हा विषय करायचं ठरवलं की आज जे गोंधळलेले लोक आहेत, मंत्रिमंडळ होणार का, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का आणि एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार का, मंत्रिमंडळ विस्तारात काय होईल, जगाच्या घडामोडी काय चालू आहेत आणि त्यामध्ये भारत काय परराष्ट्र धोरण अवलंबितो आहे, या अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं त्या एका उत्तरार्धामध्ये मला ओझरती मिळाली. मी तपशिलात मिळाली असं अजिबात म्हणणार नाही. किंबहुना गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या घडामोडी भारतीय राजकारणात आणि भारतीय उपखंडाच्या राजकारणामध्ये घडताना बघितल्या, त्याचं प्रतिबिंब त्या उत्तरार्धामध्ये मला सापडलं. आणि म्हणून हे चाचपडत फिरणारे जे पत्रकार विश्लेषक आहेत, आत्ता काय होईल, मग काय होईल, अमित शहा काय करतील वगैरे वगैरे, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला हरवायचं, त्यानंतर त्यांचा पक्ष फोडायचा, पाठोपाठ शिवसेनेचा उभाठा शिवसेनेचा तुकडा पडायचा, या सगळ्या बारीक बारीक घडामोडी आपल्याला वेगवेगळ्या वाटतात आणि मग आपण त्या कुठे ना कुठे जोडून त्याला फार संदर्भ पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. या खरोखरच घडलेल्या असतात की अनेकदा घडवून आणलेल्या असतात. ज्या प्रकारे बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव आणि भाजपचं सरकार येण्याची घटना घडली, सगळे त्याच्यातच अडकले. पण त्याच्या पाठोपाठ बांगलादेशची आपली जी सीमा आहे, त्या सीमेलगतच्या आणि पर्टिक्युलरली पश्चिम बंगाल लगतच्या ज्या घडामोडी आज घडत आहेत किंवा खुद्द पश्चिम बंगालमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्या अचानक सुरू झाल्या असं नाही. अचानक सुरू झाले असं मला वाटत नाही आणि मी तर लपवत नाही. मी तुम्हाला सांगतो की 4 मे रोजी आणि पुढच्या 5-6 मे रोजी बंगालचे निकाल आल्यानंतर जेव्हा अनेक हिंदी पॉडकास्टवाल्यांबरोबर मी बसलो होतो, युट्यूबवर त्याचे तुम्हाला व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्याच्यात मी साफ सांगितलं होतं की बंगाल विधानसभा जिंकणं हे भाजपचं एक पक्षीय उद्दिष्ट असेल, पण त्यामागे एक राष्ट्रीय उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट म्हणजे नजीकच्या काळामध्ये पश्चिम बंगाल हा दक्षिण आशियाचा सनातनी इस्रायल होईल. सनातनी म्हणजे हिंदू आणि इस्रायल म्हणजे अत्यंत आक्रमकरित्या आपला भूप्रदेश आणि आपल्या सीमा नुसत्या सुरक्षित नाही करायच्या, तर आसपासच्या प्रदेशावर सुद्धा आपला प्रभाव आणि हुकूमत निर्माण करायची, त्याला इस्रायल म्हणतात. आणि तसा सनातनी हिंदू इस्रायल पश्चिम बंगाल होणं, याचा अर्थ किती व्यापक होतो बघा. हे मी 4-5 मेला बोलून टाकलेलं आहे. आज सांगतो असं. पण मला जेव्हा त्या मनोजच्या नाटकामध्ये, ज्या मनोज त्यामध्ये चाणक्याची भूमिका करतो, त्यामधल्या घडामोडी मी बघत गेलो, तेव्हा केवळ तिथल्या स्थानिक नाहीत, अगदी महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत, महाराष्ट्राच्या आसपासच्या इतर राज्यामध्ये जे काय घडतंय, याचे अनेक धागे दोरे दुवे त्या उत्तरार्धामध्ये सापडले. आणि म्हणून मनोज जे म्हणाला की पहिलं सुरुवात चुकली तर बिघडत नाही, उत्तरार्धानंतर खरं आशय घन नाटक आहे. आणि खरंच मला असं वाटतं की चाचपडणारे आजचे जे पत्रकार, संपादक, विश्लेषक आहेत, भारतीय राजकारणाचं जे आपल्या पद्धतीने विश्लेषण करत असतात, त्यांच्या अनेक शंका आणि प्रश्नांची उत्तरं त्या चाणक्याच्या उरलेल्या अर्ध्या नाटकामध्ये, उत्तरार्धामध्ये सामावलेली आहेत. एक त्याच्यातला प्रसंग सांगतो, म्हणजे बाकीचं नाटक बघणं किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. चाणक्य, चंद्रगुप्त, धनानंद, मगध, पाटलीपुत्र, हे सगळं तुम्हाला ऐकून माहिती असणार. ती ओबड धोबड काय असेल
ढोबळमानाने ती घटना, तो इतिहास आपल्याला माहिती आहे की शेंडीला गाठ नाही मारणार असं धनानंदाला सांगून चाणक्य बाहेर पडतो मगधाच्या नरेशाच्या दरबारातून, आणि याचा उन्मत्तपणा उतरवून मगध देशाला आणि मगध जनतेला सुखी समाधानी करणारं, राज्य निर्माण करणारा एक राजा किंवा योद्धा शोधत फिरत असतो. कोण? चाणक्य. आणि शेवटी तो आर्यावर्ताला किंवा मगध देशाला, आपण आज मगध देश म्हणतो आणि आर्यावर्त, आर्यावर्त म्हणजे संपूर्ण अखंड भारत, आणि मगध म्हणजे तो जो आपण बघतो बिहार, बंगाल वगैरे असा जो प्रदेश आहे, नेपाळ पासून खाली ओरिसा पर्यंत आणि उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत वगैरे असेल. तर त्या मगधाचं हित सांभाळताना संपूर्ण भारतीय उपखंडाचं गणित डोक्यात ठेवणारा असा तो मुरब्बी चाणक्य डिप्लोमॅट होता. फक्त आपलं देश सुरक्षित ठेवायचा नाही, आपला देश, आपल्या सीमा सुरक्षित ठेवायच्या, तर समोरच्या सीमे पलीकडच्या लोकांना अनेकदा डळमळीत अधमरे करून ठेवावं लागतं. ही सगळी रणनीती त्यात अलगद अलगद आली आहे, आणि त्याच्यासाठी मांडणी केली गेली कशी, त्यातला एक प्रसंग सांगतो, मग तुम्हाला कळेल की ते बघणं, ऐकणं, समजून घेणं का अगत्याचं आहे. धनानंदाला मारून त्याचाच एक अनवरस भाऊ म्हणजे दासीपुत्र, धनानंदाच्या बापाचा एक दासीपुत्र आहे, तो आहे चंद्रगुप्त. आणि त्या चंद्रगुप्ताला ते राज्य मिळवून दिल्यानंतर सुद्धा तिथला जो राक्षस अमात्य असतो, म्हणजे त्या मगध राज्याचा जो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असा प्रधान असतो, तो जर चंद्रगुप्ताला राजा मान्य करून तिथला कारभार चालवणार असेल, तरच मगध देश हा सुरक्षित होऊ शकतो, संपन्न होऊ शकतो, ही चाणक्याची धारणा असते. ते पद आपल्याला मिळावं म्हणून चाणक्य हे सगळं एवढं सत्ता परिवर्तन घडवत नाही. चाणक्याची धारणा पक्की असते की धनानंदाच्या तावडीतून मगध देशाची मुक्तता केली पाहिजे, पण ती केल्यानंतर सुद्धा त्या भूमीवर, त्या देशावर आणि तिथल्या स्वाभिमानावर जो अपरंपार प्रेम करतो असा तिथला जो प्रधान किंवा अमात्य आहे, राक्षस अमात्य, तोच चंद्रगुप्ताचा सुद्धा अमात्य झाला पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. आणि म्हणून धनानंदाचा वध केल्यानंतर आणि मगध देश हा चंद्रगुप्ताच्या हवाली करत असताना अमात्य राक्षस हा त्या देशाशी, त्या भूमीशी आणि त्या सत्तेशी निष्ठावान असला पाहिजे. यासाठी जे काही पुढचा घटना घडतात तिथे, तेव्हा चाणक्य त्याला पटवतो की जितका राजा महत्वाचा आहे तितकाच त्याचा अमात्य सुद्धा महत्वाचा असतो, कारण तो कारभारी असतो. निर्णय घेणं आणि अंमलात आणणं ही जी जोडगोळी आहे, त्या जोडगोळीतला एक घटक अमात्य आहे. आणि तो अमात्य म्हणतो, मी याला दासीपुत्राला राजा मानणार नाही, मी नंद घराण्याचा निष्ठावान आहे. तेव्हा त्याला चाणक्य पटवतो, नंद घराणं जे आहे ते नंद घराणं नाही, मगध देशाचं राजघराणं होतं. आणि राजघराणं तेव्हा होतं जेव्हा ते राज्य असेल. आणि म्हणून अमात्याची निष्ठा, अमात्याची बांधिलकी, अमात्याचा स्वाभिमान, इमानदारी ही त्या भूमीशी, तिथल्या स्वाभिमानाशी आणि तिथल्या रयतेच्या सुखी असण्याची असली पाहिजे. आणि म्हणून दासीपुत्र का असेना, पण तुझ्या नंद घराण्याचाच हा वंशज आहे, त्याची आई शूद्र आणि खालच्या कनिष्ठ जातीतली असेल, पण तो मुलगा आहे तो तुझ्याच राजाचा आहे,
असं सगळं ज्या प्रकारे, पण ते करताना एक जी चलाखी त्यामध्ये दाखवलेली आहे. नेपाळच्या राजाबरोबर चंद्रगुप्त मैत्री करतो, पण मैत्री केल्यानंतर नेपाळचा राजा त्याला आलिंगन देत नाही, गळाभेट करत नाही, कारण दासीपुत्र आहे, शूद्र आहे. आणि याचा अभिषेक केलाच कोणी, असा प्रश्न नेपाळचा राजा विचारतो. तेव्हा चाणक्य त्याला समजावतो की तुझ्या नेपाळचा जो राजपुरोहित आहे, त्या राजपुरोहिताने चंद्रगुप्ताचं राज्याभिषेक केलेला आहे. तेव्हा नेपाळचा राजा चकित होतो. तो म्हणतो मला बघायला लागेल. तोंडाला बघ, कारण नेपाळचा जो राजपुरोहित आहे तो पण माझाच म्हणजे चाणक्याचाच शिष्य आहे. म्हणजे 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर कधीतरी मगध ते जिंकणार आणि त्यावेळेला स्थानिक पातळीवरचे जे कोणी बुद्धिमंत आणि पुरोहित असतील ते चंद्रगुप्ताचा अभिषेक करणार नाहीत हे माहिती आहे. म्हणून योग्य असा पुरोहित आधीच एका शेजारच्या राज्यात त्या पदावर आणून बसवण्यापर्यंतचे डावपेच. धनानंदाविरुद्ध उठाव करताना आदिवासी लोकांची मदत घ्यायची. जंगलात रानावनात पसरलेले आदिवासी एकत्र केले तरी त्यांना हत्यारं कुठून मिळणार, त्याचीही पूर्वयोजना करून ठेवलेली असते. शस्त्रांची निर्मिती धनानंदाच्या राज्यात होणार, पण ती शस्त्र विकली जाणार नाहीत आणि मग ती पडत्या भावाने, पडत्या किमतीमध्ये चंद्रगुप्ताच्या आदिवासी वनवासी सैनिकांना मिळावीत यासाठी तिची निर्मिती सुद्धा खूप आधीपासून करून ठेवलेली असते आणि पडत्या भावामध्ये ती आपल्याला खरेदी करता यावी इथपर्यंतची योजना गेल्या 12 वर्षामध्ये देशाच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या हिताशी संबंधित आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे जे काही डावपेच खेळले गेलेत. अमित शहा परदेशी जात नाहीत, परराष्ट्र धोरण सांभाळत नाहीत, पण जे भारताच्या हिताचं आहे अशा बाबतीत जे जे परराष्ट्र धोरण अवलंबिलं जातं त्यासाठी पूरक असलेली देशांतर्गत परिस्थिती निर्माण करण्याची आणि अंमलात आणण्याची क्षमता अमित शहानी दाखवलेली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण वगैरे या फार चिरकुट गोष्टी असतात. कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री बदलणार वगैरे हे चाणक्याच्या आवाक्यातली गोष्ट नसते, चाणक्याच्या नजरेतली सुद्धा गोष्ट नसते. चाणक्य किती व्यापक विचार करतो, वसुधैव कुटुंबकम म्हणून कसा विचार करावा लागतो याचं तुम्हाला प्रतिबिंब त्या नाटकाच्या उत्तरार्धामध्ये बघायला मिळतं. आणि मला ते नाटक बघता 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 पहिल्यांदा लक्षात आलं की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सरकारी निवासस्थानी लोक भेटायला जातात, मुलाखती वगैरे घेतात, काय काय करतात. त्या ज्या सोफावर, आसनावर अमित शहा बसलेले असतात त्याच्या मागे भिंतीवर 2 फोटो आपण बघतो. एक सावरकरांचा असतो स्वातंत्र्यवीर आणि दुसरा आर्य चाणक्याचा असतो. चाणक्य हे फोटो लावायची गोष्ट नाही. चाणक्य हा एखाद्या राजकीय नेत्याच्या टेबलावरचा किंवा त्याच्या कार्यालयामधला एक शोपीस नाहीये. चाणक्य हा अंमलात आणण्यासारखा एक विचार आणि भूमिका आहे. त्यामुळे अमित शहाच्या मागच्या भिंतीवर चाणक्य आहे त्याचा अर्थ मला हे नाटक बघितल्यानंतर जास्त लक्षात आला. आणि मग त्यातल्या ज्या घटना नाटकाच्या उत्तरार्धामध्ये ज्या घटना आहेत त्यांची मी तुलना करत गेलो. बांगलादेश असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो किंवा आणखीन शेजारी पाजारी आशियातले देश असोत, अमेरिका असो, या सगळ्या गोष्टी बघताना मला लक्षात आलं चाणक्य म्हणजे काय. अर्थात मी आता चाणक्य या विषयातला एक्सपर्ट झालो नाही, माझ्या गरजेपुरता चाणक्य मी समजून घेतलं. नुसताच कुठेतरी आपला चाणक्य हा शब्द वापरायचा, इतका चाणक्य हा शब्द सोपा नाही.
हे माझ्या लक्षात आलं. मित्रांनो, जमलं तर गेली 3 दशकं मनोज जोशी आणि त्याचे सवंगडी या हिंदी नाटकाचा भारतभर प्रयोग करत असतात. तुमच्या आसपास कुठे होत असेल तर कृपा करून मला तुम्ही ते नाटक बघावं असं मी आग्रह धरेन. बाकी लेखक कोण आहे का मी तपशिलात जात नाही, पण हिंदी नाटक चाणक्य मुद्दाम बघा. ज्यांना राजकारणातले गुंते उलगडून त्याची उत्तरं शोधण्याची हौस असेल त्यांनी बघावं. असे बहुतांश लोक स्वतःला विश्लेषक म्हणतात, म्हणून मी पत्रकार आणि विश्लेषक भरकटलेत आणि त्यांनी चाणक्य बघावं असं म्हटलेलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.